नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आर्टिस्ट शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजची जी जाहिरात आहे मित्रांनो ते साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबाद डिव्हिजनमधून या ठिकाणी जाहिरात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना नक्कीच याचा बेनिफिट होणार आहे। यामध्ये जर बघितलं तर ही जी का पोस्ट राहणार आहे मित्रांनो ती अप्रेंटिसशिप नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर झालेली आहे, ज्याच्यामध्ये 28/12/2024 ला हे नोटिफिकेशन चालू आलेले आहे। त्याच्यानंतर क्लोजिंग डेट या ठिकाणी ॲप्लिकेशनची राहणार आहे 27/1/2025। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की आपल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना यासाठी नक्कीच बेनिफिट या ठिकाणी होणार आहे। चला तर मग व्हिडिओ आजचा आपण या ठिकाणी स्टार्ट करूया। साऊथ सेंट्रल रेल्वे जे सिकंदराबादचं मुख्यालय आहे मित्रांनो 2024 आणि 25 या शैक्षणिक परीक्षाकरता या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदाकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो। जे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट होणार मित्रांनो 28/12/2024 पासून 27/1/2025 पर्यंत या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट राहणार आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं आपण तर साऊथ सेंट्रल रेल्वेकडून जे काय डिस्ट्रिक्ट वाईज या ठिकाणी जर बघितलं आपण साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबाद झोन याच्यासाठी टोटल 4232 पोस्ट भरण्यासाठी एक अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 नुसार या ठिकाणी जागे निघालेले आहेत। टोटल पोस्ट जर या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो 4232 या ठिकाणी राहणार आहेत। मित्रांनो फॉर्म भरत असताना याचे जे इम्पॉर्टन्स नोटिफिकेशन आहेत मित्रांनो तुम्हाला यांची जी का ऑफिशियल वेबसाईट आहे www.scr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्हाला याचं PDF तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येईल, किंवा माझं जे काही टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो तर त्या टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा तुम्ही हा PDF तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता। मित्रांनो या साऊथ सेंट्रल रेल्वेच्या झोननुसार आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिक्टनुसार जर या ठिकाणी आपण बघितलं तर बघा तेलंगणामध्ये ऑल डिस्ट्रिक्टमध्ये हे जागे राहणार आहेत। आंध्र प्रदेशमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जागे देण्यात आलेले। त्यानंतर महाराष्ट्रानुसार जर बघितलं तर मित्रांनो चंद्रपूर आहे, लातूर, बीड, औरंगाबाद, वाशिम, जालना, अकोला, परभणी, हिंगोली, नांदेड, नाशिक, अमरावती आणि यवतमाळ एवढ्या या ठिकाणी जर बघितलं तर साऊथ सेंट्रल रेल्वेच्या झोनमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरले जाणार आहेत। त्यानंतर कर्नाटकामध्ये ज्या ठिकाणी जर बघितलं तर एवढे डिस्ट्रिक्ट या ठिकाणी राहणार आहे। तमिळनाडूमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे मित्रांनो त्यामध्ये नक्कीच आपल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा या ठिकाणी होणार आहे, कारण की मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर साऊथ सेंट्रल रेल्वेचं एक मोठं नेटवर्क या ठिकाणी आहे, म्हणून जास्तीत जास्त डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आलेले आहेत। जर या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरला तर तुमचं जर सिलेक्शन या ठिकाणी होत आहेत मित्रांनो तर त्याचं संपूर्ण डिटेल्स तुम्ही कोणत्या डिव्हिजनला या ठिकाणी काम करणार आहात त्याचं संपूर्ण नोटिफिकेशन आणि ॲड्रेसनुसार या ठिकाणी देण्यात आलेले आहे। मित्रांनो या ठिकाणी जर आता ट्रेडनुसार जर या ठिकाणी आपण बघितलं तर ट्रेड बघा या ठिकाणी AC मेकॅनिक आहे, एअर कंडिशनिंग आहे, कार्पेंटर आहे, डिझेल मेकॅनिक आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रिशियन आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर पॉवर अँड मेंटेनन्स या ठिकाणी ट्रेड राहणार आहे। त्याच्यानंतर ट्रेन लाईटिंग हा एक ट्रेड इलेक्ट्रिशियन संदर्भात या ठिकाणी राहणार आहे, फिटर राहणार आहे, त्याच्यानंतर मोटर मेकॅनिक या ठिकाणी राहणार आहे, मशिनिस्ट आहे, त्याच्यानंतर मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स या ठिकाणी राहणार आहे, पेंटर आणि वेल्डर एवढे ट्रेड या ठिकाणी अप्लाय करू शकतात। आपल्या ITI पास प्रशिक्षणार्थींमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं टोटल 16 ट्रेडला या ठिकाणी अप्लाय करू शकतो। यामध्ये मित्रांनो कास्टनुसार या ठिकाणी वेगवेगळे डिव्हिजननुसार या ठिकाणी ट्रेडनुसार या ठिकाणी जागे दर्शवण्यात आलेले आहेत। असे टोटल 16 ट्रेड पास या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून 4232 पोस्ट भरण्यासाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत। या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्ही कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे। 10वीमध्ये तुम्हाला 50% वर्ष जर या ठिकाणी मार्क्स असेल तरच तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता, अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार नाही। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे यामध्ये जर बघितलं आपण 10+ तुमचा ITI ट्रेड पास, जे आपण वर बघितलं मित्रांनो 16 ट्रेड, ते 16 ट्रेड पास विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म करू शकतात। आणि ITIचा बोर्ड जो असणार आहे मित्रांनो तो NCVT किंवा SCVT बोर्डामधून तुम्ही पासआउट असणं गरजेचं आहे। आणि हे जेवढं काही तुमचं एज्युकेशन आहे मित्रांनो ते आज घडीला या ठिकाणी पास असणं गरजेचं आहे। जर तुमचं रिझल्ट वेटिंग असेल त्याच्यानंतर काही रिझल्ट लागला नसेल तर या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म करू शकणार नाहीत। त्यासोबतच या ठिकाणी डिटेल्समध्ये ट्रेडनुसार क्वालिफिकेशन दिलेले मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म करायचा विचार करता त्यावेळेस हा PDF तुम्हाला या ठिकाणाहून चेक करून घ्यायचा आहे। वयाचा जर विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 15 वर्ष या जास्तीत जास्त 24 वर्ष या ठिकाणी असणं गरजेचं आहे। जर तुमचं वय 15 ते 24च्या मध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता। त्यासोबतच SC ST OBC त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल जे काही कॅटेगरी आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी 5 किंवा 3 वर्षाचं या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। त्यासोबतच कोणी जर या ठिकाणी PWD कॅन्डिडेट असेल तर त्यांना 10 वर्षाची या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे। जे काय गव्हर्नमेंट नियमानुसार या ठिकाणी वयामध्ये सवलत असते ते सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे।
सिलेक्शनचा या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर यामध्ये कुठल्याही प्रकारची एक्झाम या ठिकाणी होणार नाही. तुमचे 10th आणि ITIचे मार्क्स यानुसार तुमचे जॉईनिंग या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू किंवा वायवा या ठिकाणी घेतला जाणार नाही. ही एक चांगली संधी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आहे. या ठिकाणी स्पष्ट असं मेन्शनसुद्धा केलेलं आहे मित्रांनो, देअर विल बी नो रिटर्न टेस्ट और वायवा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची रिटर्न टेस्ट आणि मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार नाही. तुमची 10th मार्क्स त्याच्यानंतर प्लस तुमचं ITIचे जे मार्क्स असतात त्या मार्क्सनुसार तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. जर कोणी या ठिकाणी मेडिकल कॅन्डिडेट या ठिकाणी असेल किंवा PWD कॅन्डिडेट असेल तर या ठिकाणी ट्रेडनुसार या ठिकाणी वेगवेगळी कॅटेगरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानुसार तुमची कॅटेगरी आपली या ठिकाणी चेक करून घेऊ शकता. त्यामध्ये पेमेंटचा जर विचार केला मित्रांनो तर जे काय पेमेंट या ठिकाणी राहणार आहे ते ज्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट पेमेंट फीस या ठिकाणी पेड करायची आहे. अदर या ठिकाणी कुठेही तुम्हाला पेड फीस करायचं नाही. त्यानंतर या ठिकाणी 100 रुपये या ठिकाणी ॲप्लिकेशन फीस या ठिकाणी घेण्यात येणार आहे मित्रांनो. ते पण नॉन रिफंडेबल म्हणजे तुम्हाला परत या ठिकाणी मिळणार नाही. त्यानंतर या ठिकाणी मोड ऑफ पेमेंटचा जर विचार केला मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी नेट बँकिंग, SBI ATM कार्ड, क्रेडिट कार्ड, SBI UPI वगैरे वापरून तुम्ही या ठिकाणी पेमेंट या ठिकाणी करू शकता. जर बघितलं तर मित्रांनो कुठल्याही प्रकारची फीस जर बघितलं आपण SC ST कॅन्डिडेट असो किंवा कुठलेही फिमेल उमेदवार जर या ठिकाणी असेल किंवा PWD उमेदवार जर असेल या ठिकाणी तर त्यांना फीस या ठिकाणी लागणार नाही. ॲप्लिकेशन करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी डिटेल्स जे काही माहिती आहे ते ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना हे इन्स्ट्रक्शन जे दिलेले आहेत मित्रांनो ते तुम्हाला काळजीपूर्वक एकदा वाचन करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी डॉक्युमेंटचा जर विचार केला मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी तर तुम्हाला या ठिकाणी 10th क्लास या ठिकाणी जे मार्कशीट असेल किंवा सनद या दोन्ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणून या ठिकाणी तुम्ही 10th सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर ITIची कॉन्सल्टेट मार्कशीट लागणार आहे. त्याच्यानंतर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो RD80 रजिस्ट्रेशन म्हणजे अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी लागणार आहे. जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असेल तर तुमचा ते कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. जर कोणी डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे PWD असेल तर त्यांना या ठिकाणी तो सर्टिफिकेट लागू राहणार आहे. अदरवाईजला या ठिकाणी लागणार नाही. जर तुम्ही EWS मधून जर फॉर्म भरत असेल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. अदरवाईज या ठिकाणी लागणार नाही. त्यासोबतच तुम्हाला एक फोटो या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर तुमची एक सहीसुद्धा या ठिकाणी लागणार आहे. थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर खालच्या PDF जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर तुमच्या ट्रेडनुसार आणि कोणत्या ठिकाणी किती जागा आणि कॅटेगरीनुसार किती जागा आहे त्यांचं डिटेल्स नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर झालेले आहे. मित्रांनो हे जे PDF आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता. टेलिग्राम चॅनलचे लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. मित्रांनो फॉर्म भरत असतानाही तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.